स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज रेसिपीचा व्हिडिओ नाहीये। आज आम्ही चाललेलो बाहेर म्हणजे कुठं तर देवाला जेजुरीला जायचं होतं। तर जाता जाताच नारायणपूरमध्ये दत्त महाराजांचं दर्शन घेऊन आणि तिथून थोडंसं पुढं असलेल्या केतकावळीमध्ये बालाजीचं दर्शन घेऊन आम्ही जाणार होतो जेजुरीला। तर जायच्या आधी पेटपूजा करायची, यासाठी आम्ही सातारपासून थोडंसं पुढे गेल्यावरती विठ्ठल कामातला नाश्ता करण्यासाठी थांबलो। तिथं आम्ही नाश्त्यामध्ये म्हैसूर मसाला डोसा, माहीनं मागवली होती मॅगी, तसंच वडा सांबर आणि उत्तप्पा ह्या गोष्टी मागवल्या होत्या। त्याच्यानंतर नाश्ता झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। फायनली आम्ही नारायणपूरमध्ये पोहोचलो आणि फारशी गर्दी नव्हती, त्याच्यामुळे दर्शन लगेच होईल असं वाटलं। त्याच्यामुळे दर्शनाच्या रांगेत उभं राहिलं। थोडीफार गर्दी होती पण नेहमीपेक्षा कमीच म्हणायची। मग इथून सुरुवात केली आम्ही दर्शनाला आणि दर्शनही अगदी छान झालं, गर्दी नव्हती त्यामुळे पटकन अगदी झालं। तुम्ही बघू शकता मंदिरात आल्यावरती ना मंदिराच्या आजूबाजूचा परिसर, तिथलं वातावरण एकदम भक्तिमय आणि प्रसन्न असं असतं। त्याच्यामुळं ना इतकं भारी वाटत होतं ना। आणि इथली मूर्ती जर तुम्ही म्हणाल ना दत्त महाराजांची एकमुखी दत्त मंदिर आहे, त्याच्यामुळे मूर्ती एवढी सुंदर आणि रेखीव आहे ना। तिथं नाही जास्त मोबाईल आला नव्हता त्यामुळे इथं काही जास्त शूट करता आलं नाही। इकडं जी मंदिराच्या मागच्या बाजूला जर आपण डाव्या साईडला ना गुरुचरित्रातले सगळे अध्याय इथं ना अगदी वर्णन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता, तर वाचूही शकता। असे सगळे एक पासून जेवढे अध्याय आहेत ना तेवढ्यांची सगळ्यांची माहिती इथं लिहिलेली आहे। त्यामुळं ना इथं बऱ्यापैकी आपल्याला गुरुचरित्राची माहिती मिळते। एकदा गेला ना तुम्ही अवश्य भेट द्या आणि नक्की वाचा, खूप छान आहे। आम्हीही इथं सगळं वाचून घेतलं आणि एक थोडा वेळ आम्ही मंदिरामध्ये बसलो। दत्त महाराजांचं दर्शन घेऊन तिथूनच थोडंसं पाठीमागं असलेल्या महादेव मंदिरात आम्ही देखील गेलो होतो। तिथं आता नुकतंच काम चाललेलं आहे मंदिराचं, त्यामुळे तुम्हाला असं परिसर दिसत असेल, पण खरोखरच हे मंदिर ही एवढं सुंदर आहे ना। बघू शकता सुरुवातीला अशी नंदीची मूर्ती आहे आणि मग तुम्ही आतमध्ये मंदिरात प्रवेश केला ना असं जुन्या काळातील सगळं बांधकाम आहे आणि मंदिरात गेलं ना एवढं थंडगार वाटतं ना आणि अगदी रेखीव काम आहे, बघू शकता। छान असं इथलंही थंड आणि प्रसन्न वातावरण होतं। इथंही गर्दी नव्हती त्याच्यामुळे इथंही दर्शन अगदी पटापट झालेलं आहे। आणि इथल्या पुढच्या मूर्त्या बघा तुम्ही, बहुतेक हे मंदिर ना एकदम जुन्या काळातील असावं, त्यामुळे अशा मूर्त्यांचे हात वगैरे इथं तुटलेले आहेत, बघू शकता। छान अशी आतमध्ये महादेवांची पूजा देखील आज मांडली होती, बघू शकता तुम्ही। नुकतीच महाशिवरात्री झाले त्याच्यामुळं फारशी आता गर्दी नाहीये आणि अगदी छान असं प्रसन्न असं वाटत होतं आणि पूजा देखील छान मांडली होती। तिथून दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो।
बाहेर येऊन थोडंसं काय जी खरेदी करायची होती ती केली ना. प्रत्येक वेळी मंदिरात गेली ना मला ही एकमुखी दत्त महाराजांची मूर्ती खूप आवडते. तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा. तिथून निघालो आम्ही जेजुरीला जाण्यासाठी आणि जाताना सकाळी नाश्ता केला होता पण जेवण काही केलं नव्हतं आणि जेवण आम्ही सोबत घेतलेलं. पण आधी म्हणलं केतकावळीमध्ये बालाजीचं दर्शन घ्यावं म्हणून गेलो. तिथंही दर्शन छान झालं. तिथं मोबाईल अलाउड नव्हतं त्याच्यामुळे तिथं काही शूट घेतलं नाही आणि आम्ही असं झाडाखाली बसून बाहेर जेवणाचा बेत केला. घरूनच आम्ही सगळं आणलं होतं. कांदा देखील आणला होता. त्याच्यानंतर आणला होता मसाले भात, चपाती, भाजी, दही या सगळ्या गोष्टी आणल्या होत्या आणि सोबतच ते बॉबी भेटते ते देखील आणलेलं. पावट्याची आमटी होती. छान असा जेवणाचा आस्वाद घेतला. चिंचेचं मोठं असं झाड होतं त्याच्यामुळे थंडगार अशी सावली देखील होती. त्याच्यामुळे सगळ्यांनी जेवण घेतलं आणि खूप दिवसांनी असं बाहेर जेवलेलो त्यामुळे भारी वाटत होतं. तुम्ही कधी असं बाहेर जेवलाय का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर माही आणि माहीच्या मावशीचा असा उद्योग चालू झाला. चिंचेचं झाड दिसलं त्यांनी चिंचा घेतल्या नाही असं झालं नाही. माहीच्या मावशीने तर थेट गाडीवर चढूनच कार्यक्रम चालू केलेला. चांगल्या चिंचा काढल्या. त्याच्यानंतर माही तर काय कमी आहे. माही पण लगेच माऊच्या पाठोपाठ चढले. माहीच्या तर काय हाताला चिंचा येत नव्हत्या पण आपलं नुसती शायनिंग मारायची आणि गाडीवर चढायचं. दोघींनी भरपूर अशा चिंचा काढल्या आणि आम्ही पुढील प्रवासाला निघालो. काही वेळानंतर आम्ही पोचलो जेजुरीमध्ये. जेजुरीमध्ये थोडंसं पाहुण्यांकडे जाऊन फ्रेश वगैरे झालो. थोडा वेळ बसलो, लिंबू पाणी वगैरे घेतलं आणि आम्हाला दर्शनाला मंदिरात जायचं होतं. थोडंसं ऊनही कमी झालेलं त्यामुळं प्रसन्न वाटत होतं, छान वाटत होतं. त्याच्यानंतर आजूबाजूची दुकानं बघत गप्पा मारत आम्ही पोचलो गडावरती. गडावरती जाताना तर वाटलेलं गड चढते का नाही कारण माझे पाय एवढे दुखत होते ना पण काही नाही, अगदी सहजरित्या गड चढला गेला. आता ठेवायचं नाही खाली चला. इथं काही नवसही बोलले जातात. कोणाचा हात वगैरे दुखत असेल तर ते नवस बोलतात की हात राहू दे तुला हात वाहिना ना, असा लाकडाचा हात तिथं व्हायला जातो. हे मला पहिल्यांदाच कळालं. त्याच्यानंतर आम्ही वरती आलो. तर वरती आल्यावरती बघा जिकडं बघन ना तिकडं भंडारा. तर सोन्याची जेजुरी का म्हणतात हे तुम्हाला कळलंच असेल. नुकतंच महाशिवरात्रीचा सोहळा पार पडला त्याच्यामुळे जिकडं बघल ना तिकडं सगळीकडं अगदी भंडारा उधळला गेला होता. अगदी सोन्यासारखं पिवळं दिसत होतं आणि गर्दीही होती बऱ्यापैकी. महाशिवरात्री झाली तरी अजूनही गर्दी आहेच एवढी. महाशिवरात्रीला किती असेल मग विचार करा. मग दर्शन इथंही छान झालं. दर्शन झाल्यानंतर थोडंसं म्हटलं आजूबाजूचा परिसर बघावा म्हणून आजूबाजूचा परिसर बघून घेतला आणि महाशिवरात्रीमुळे इथं अशी छान अशी फुलांची सजावट देखील केलेली होती.
उतरायला लागलो आम्ही. तिथून जवळच असलेले एक हे गार्डन आहे, तिथं छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे यांच्या मूर्ती आहेत त्या देखील बघितल्या. आणि तिथले जे गार्डन आहे ना, तिथल्या झाडांना तुम्ही बघू शकता विविध प्रकारचे आकार दिलेले आहेत, जसे की हत्ती, घोडा, पिंड, मोर, समई या पद्धतीने ना आकार दिले. तर पुढे दिसतंय ते आपल्याला पिंड दिसते. असे वेगवेगळे आकार ना तिथे दिलेले आहेत. हा बघा, इथं हत्तीचा आकार दिलेला आहे, इथं परत एकदा पिंड दिसतेय, परत पुढे गेल्यावरती समई, असे बरेच पक्ष्यांचे वगैरे आकार इथं दिलेले आहेत. त्यामुळे ते पहिल्यांदाच मला बघायला भेटलं आणि छान वाटत होतं ते देखील. त्यामुळे ते सगळं बघून घेतलं. मोर बरेच म्हणजे बरेच इथं तुम्ही बघू शकता. इथं ससा, कासव, हरिण असे सगळे प्राणी देखील काढले होते गवतामध्ये आणि ते छान होतं. मग तिथलं आजूबाजूचं थोडंसं शूट घेतलं, फोटो काढले आणि आम्ही खाली आलो. थोडंसं खाली आलो की आम्हाला हे मेहंदीचं दिसलं. आम्ही यात्रेमध्ये पहिलं का नाही लहान असताना अशी मेहंदी काढून घ्यायचं. माहीला पण काढून घेतली, तिला म्हणलं बघ कशी 5 मिनिटात मेहंदी उठते. आणि खरोखरच लहानपणीच्या आठवणी एकदम ताज्या झाल्या. मला तर ही मेहंदी यात्रेमध्ये काढायला खूप आवडते. टिकत तर नाही, एक 2-3 तास तेवढी टिकते, दिसायला भारी दिसते आणि तिचा वास देखील खूप आवडतो मला. आणि झटपट अशी माहीच्या हातावर मेहंदी काढून घेतली. माहीनं तर मेहंदी काढलीच, पण माहीच्या मावशीला देखील मोह आवरला नाही, तिनं देखील हातावरती अशी मेहंदी काढून घेतली. नंतर आम्ही खाली आल्यानंतर तिथूनच थोडंसं पुढं गडावरून खाली उतरलो आणि नंतर घरी आल्यानंतर आम्ही काय केलं, तिथूनच जवळ असलेल्या स्वामींच्या मठामध्ये गेलो. आणि खरोखर इथं स्वामींची एवढी मोठी मूर्ती आहे ना, अगदी बघून ना मन प्रसन्न झालं. तुम्ही बघू शकता. मंदिरचा आजूबाजूचा परिसर देखील खूप छान आहे. मंदिराच्या शेजारीच मोठं असं गार्डन आहे, त्याच्यामुळं ना अशी थंडगार हवा एकदम होती. आणि संध्याकाळच्या टायमिंगला ना खूप छान वाटत होतं मंदिर. पण मंदिर बंद होतं, त्याच्यामुळं काय दर्शन बाहेरूनच घ्यावं लागलं. त्यामुळे मूर्ती देखील तुम्हाला बाहेरूनच दाखवते. बघा किती छान अशी आणि रेखीव मूर्ती आहे. श्री स्वामी समर्थ म्हणालो, थोडा वेळ तिथे बसलो आणि बाहेर आलो तर पाठीमागच हा मोठा असा तलाव आहे आणि संध्याकाळचा टाइम होतं, त्याच्यामुळं छान वाटलं. असा होता आजचा दिवस आणि आजचा प्रवास. त्याच्यामुळे आजचा प्रवासाचा कंटाळा देखील आला नाही. दिवसाची शेवट असा स्वामींच्या दर्शनानं आणि अशा सुंदर ठिकाणी झाला. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह.